नमस्कार मैत्रिणी, आज आपण बोलणार आहोत हरतालिका तीज पूजेबद्दल। ही खास पूजा स्त्रियांसाठी, विशेषतः नवविवाहित आणि अविवाहित मुलींसाठी फार महत्त्वाची मानली जाते। आता पूजेची विधी स्टार्ट करायची आहे, तर आपण सर्वात आधी गणपतीची पूजा करू। आपण जी सुपारी म्हणून घेतली आहे थोडं स्वतःला कुंकू लावून घ्यायचं आहे, थोडं सिंदूरही लावून घ्यायचं आहे स्वतःला। आता आपण समईची पूजा करणार आहोत। इथे कळसाची पूजा करायची आहे। मी त्याला स्थापित करत असताना थोडी पूजा आधी केली आहे। तर मी हे पानं आहे, या पानांची पण पूजा करून घेतली आणि इथे स्वस्तिक काढून घेतलं। आपण आता शंकरजीची पूजा करणार आहोत। इथे मी फळांची पूजा करते। आता इथे हळदी कुंकवाने ह्या प्लेटची मी पूजा करून घेतली आहे। गौरी गणपती ठेवले आहेत, यांची पूजा करून घ्यायची। आपण इथे पानं वाहणार आहोत। आपण ही पूजा करत असताना ओम नमः शिवाय असा हा जप करायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आणि आपण पार्वतीला पण वाहणार आहोत। आपल्याकडे ज्या दुर्वा आहेत, तुम्ही 11, 21 किंवा 101 अशा प्रकारे दुर्वा वाहू शकतात। कुंकू, हळद आणि अक्षता पुन्हा आपण लावून घेणार आहोत। मनोभावे नमस्कार करावा गणपतीचा। ही पूजा पार्वती मातेने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी केलेल्या कठोर व्रताची आठवण म्हणून केली जाते। यात स्त्रिया उपवास करून पारंपरिक पद्धतीने देवी आणि पार्वती भगवान शंकरांची पूजा करतात आणि चांगल्या संसारासाठी, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा चांगल्या जोडीदारासाठी प्रार्थना करतात। पार्वतीला ठेवलं होतं, त्यातल्या 2 बँगल्स मी घेतल्या आहे आणि ते आपण स्वतः एक दोघं हातामध्ये घालून घ्यायचे आहे। पार्वती ही शिवाची अर्धांगिनी, महान पतिव्रता। जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने उग्र तप केले, व्रत केले। तेच हे श्री हरतालिका व्रत। अशा प्रकारे पूजा संपन्न झाली आहे। आरती पण आम्ही केली आहे आणि आम्ही कथाही वाचली आहे सहपरिवार सहकुटुंबासहित। आता आपली पार्वतीची पूजा करायची आहे आपल्याला। आपण सिंदूर आधी चढवलंच होतं, पण अजून सिंदूर त्यांना चढवायचा आहे आणि नंतर हा 7 वेळा सिंदूर इथे चढवायचा आहे पार्वतीला। आणि हा सिंदूर आपण आपल्या स्वतःलाही 7 वेळा लावायचा आहे। आपण पार्वतीसाठी जे पण काही शृंगार घेतलेला होता, बँगल्स, टिकली, सिंदूर आणि जे पण काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही एका ब्राह्मणाच्या वाईफला देऊ शकता। ही पूजा आपण आपल्याला चांगला नवरा मिळण्यासाठी, ज्यांचं लग्न झाले नसेल ते चांगला नवरा मिळण्यासाठी करतात आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांना काही पर्याय नाही आहे, त्यांना काही पर्याय नाहीये, त्याच नवऱ्याला चांगलं कसं बनवता येईल यासाठी तुम्ही ही पूजा करू शकतात। असं नाहीये, इंडियामध्ये जितकेही पूजा होतात सर्वात जास्त महत्त्व हरतालिकेच्या पूजेला दिलं जातं। सर्वात महत्त्वाची आणि खूप मोठं व्रत म्हणून हरतालिकेच्या पूजेची पूजा करतात। पूजा करा, फक्त पूजा मनोभावे केली पाहिजे, बस हे एक महत्त्वाचं आहे। माझी पूजा करून तर माझे हस्बंड प्रसन्न दिसत आहे व्हिडिओ काढताना। होप सो बाप्पाही प्रसन्न झाले असतील, ओम नमः शिवायही प्रसन्न झाले असतील। अशा प्रकारे आपली पूजा झाल्यानंतर मी तुमच्या सर्वांकडून देवाला मनोभावे नमस्कार करते। थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग।